आपकी अदालत मध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या आजकाल आपल्याच मुलींना कॉम्पिटिशन देत आहेत. हेमाजी, मला तर फिल्म स्टार्सने असं सांगितलं की जेव्हा ते ईशाला भेटतात तुमच्या मुलीला, सलमान खान सारखे स्टार असं म्हणतात, आय मीन लव्ह विथ युअर मदर. ते तर असंच मस्करी करतात लोक. त्याला जर आपण खरं समजून विश्वास ठेवला तर इट इज व्हेरी स्टुपिडिटी ऑन माय पार्ट. मी ऐकलंय की जॉन एब्रेमने ईशाला म्हटलं की युअर मदर इज द हॉटेस्ट स्टार. ते यासाठी म्हटलं असेल कारण बाबुलमध्ये काम करत होते तर टू मेक हिमसेल्फ फील मोर कम्फर्टेबल. आजच्या जमान्यातल्या ज्या हिरोईन्स आहेत त्यांना तुमच्यामुळे थोडीफार ईर्ष्या होत असेल की कदाचित त्या आजच्या या वयामध्ये सुद्धा तुमच्यासारख्या सुंदर दिसू शकतील. सुंदरता जी काय आहे ती देवाची देणगी आहे. त्याला मेंटेन करणं आपलं कर्तव्य आहे. मी त्या हिरोईनची नावं तर नाही सांगू शकत ज्या तुमच्या वयापर्यंत पोहोचल्यात आणि सगळ्यांना माहिती आहेत की त्या कशा दिसत आहेत. मग चांगलं आहे ना, एक मी उदाहरण बनून राहील. पीपल कॅन फॉलो मी अँड देन मेक देम सेल्फ लुक गुड. कोणीतरी मला असं देखील म्हटलं की तुमच्या या सुंदरतेचं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे की तुमचं मन तेवढंच सुंदर आहे आणि आजही तुम्ही तेवढ्याच रोमॅन्टिक आहात जेवढ्या 18व्या वर्षी होतात. रोमॅन्टिक तर असलं पाहिजे. जर रोमॅन्स नाहीये लाईफमध्ये तर माझ्या मते काहीही नाहीये. लव्ह हॅज टू बी देअर. ज्यांनी तुमच्याशी सगळ्यात जास्त रोमॅन्स केला धरमजी, मी ऐकलंय की आत्ता सुद्धा ते तुमच्यावर कविता लिहित आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे ना. त्यांच्या कविता आता आणखीनच चांगल्या बनत चालल्या आहेत. तुम्ही त्यांना शायर बनवून टाकलं. शायर बनून गेले. रोमॅन्स करता करता शायर पण बनून गेले. तुम्ही त्यांच्यासाठी काय करता? डान्स परफॉर्मन्स? नाही, ही हॅज नॉट सीन माय डान्स परफॉर्मन्स ॲट ऑल टिल टुडे. ते खूप आधी पाहिलं होतं. त्यांना वाटलं की माहित नाही ही कोण आहे, तर चांगलं आहे की उठून नाही गेले. तुमच्याकडून कसं रेसिप्रोकेट करता तुम्ही? तुम्ही त्यांच्या शायरीच्या उत्तरामध्ये तुमच्याकडून? मी पण प्रयत्न करते की मी पण एक शायर बनून जाईन. तर त्यांच्याकडून काही लव्ज वगैरे शिकत राहते की काय कुठे यूज करायला पाहिजे. त्याचं एखादं उदाहरण आम्ही ऐकू शकतो का? नाही, नेक्स्ट टाइम सांगेन. जेव्हा तुम्ही तयारी करून याल. पुढच्या वेळेस नक्की सांगेन. पहिल्यांदा तुमची भेट झाली धरमजींबरोबर जेव्हा तुम्हाला वाटलं की हेच आहेत माझ्या आयुष्यामध्ये येणारे व्यक्ती, तर तुम्हाला भीती वाटली होती की अशा व्यक्तीबरोबर तुम्ही प्रेम करत आहात ज्यांच्याबद्दल ऑलरेडी खूप प्रकारच्या चर्चा सुरू असायच्या? जेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते तेव्हा तर असं कधीच वाटलं नव्हतं की यांच्यासोबत माझं जीवनसाथी बनणार आहेत माझे, असं अजिबात विचार आला नव्हता. हे तर नंतर काही वर्षांनी झालं लग्न. आणि जेव्हा हे झालं त्यासाठी तुमचे वडील खूप नाराज होते? हे खूपच स्वाभाविक आहे कारण की त्यांचं लग्न झालेलं होतं. चरस सिनेमाचं शूटिंग चालू होतं मॉल्टामध्ये आणि एक गाडी होती ज्यामध्ये मागच्या सीटवर 3 लोकांना बसायचं होतं. या सगळ्या कहाण्या तुम्हाला कुठून मिळाल्या? आणि तुमचे वडील प्रयत्न करत होते ते मध्ये बसायचे पण तुम्हाला एकत्र बसू दिलं नाही. तर मला वाटतं बाकी जे पण वडील आहेत ते आपल्या मुलींसोबत असंच वर्तन त्यांनी करावं. पण हेही खरं आहे की धरमजी खूपच मस्तीखोर होते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी मिळवत होते तुमच्या बरोबर बसण्याची. See, he was in love, so he will do anything. And it was very cute. The whole moment was very sweet. I only see it like that. It was lovely. कोणती मस्ती धरमजींची अशी आहे त्या जमान्यातली जी तुम्हाला आजपर्यंत लक्षात आहे? त्या तर खूप साऱ्या आहेत. मी काय सांगू? पण हे खरं आहे की जेव्हा धरमजींबरोबर तुमचं अफेअर चालू होतं तेव्हा खूप सारे लोक होते. कोणीतरी मला हे देखील सांगितलं की जिथे हेमाजी जात होत्या मागे मागे ॲम्ब्युलन्स देखील जात राहायची. कोणाकोणाचं मन दुखेल आणि कोण पडेल. हे बघा, टॉप हिरोईन असल्यामुळे त्यांच्यासोबत सगळं असंच होत असतं. खूप सारे चाहते आपले बनून जातात. त्या स्क्रीनवर बघून त्यांना एक लगाव वाटू लागतो, एक प्रेम होऊन जातं आणि त्यालाच ते खरोखर सत्य मानू लागतात.
आणि असे खूप सारे लोक आज पण आहेत. आजही जितक्या पण टॉप हिरोईन्स त्यांच्या मागे किती लोक वेडे झाले आहेत. पण आज सुद्धा तुमच्यासाठी लोक जास्त वेडे आहेत त्या हिरोईन्स पेक्षा. नाही, असं काही नाहीये. आय मीन आय एम व्हेरी हॅपी. व्हाय नॉट? दे शुड लाईक मी, दे शुड लव्ह मी. व्हाय नॉट? पण कधी कधी असं होतं ना की जी तुमची मुलगी ईशा आहे हं. तिला तुमच्या बरोबर कम्पेअर करायला लागतात लोक म्हणतात या मुलीला कॉम्पिटिशन मिळत आहे आईच्या सुंदरतेमुळे. नाही, असं नाहीये. माझी मुलगी फार सुंदर आहे. अं, आणि खूपच जास्त हुशार देखील आहे ती. अ, हे नक्कीच तिला एक कठीण सामना करावा लागतो, की मी एक फिल्म स्टार आहे आणि अजूनही फिल्ममध्ये काम करते. आणि त्या कारणामुळे जे पण पॅरेंट्स सक्सेसफुल आहेत, त्या मुलांसाठी खूपच प्रॉब्लेम होऊन जातो. त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन आपण लोकच बनून जातो अननेसेसरीली, ज्याची काही गरज नाहीये. आणि पब्लिक जी आहे ती खूप जास्त कंपेअर करायला लागते, जी अगदीच चुकीची गोष्ट आहे. 40 वर्ष लागलीत मला, मी जी आज आहे मला बनण्यासाठी. नाही हे माझी तुम्हाला बोला. फक्त 2 वर्ष लागली. मेरा नाम जॉनी रिलीज झाल्याच तुम्ही सुपरस्टार बनला होतात. नाही, बाकी बाकी लोकांना इथे पोहोचण्यासाठी 40 वर्ष लागतील, तुम्हाला नाही. पण हे खरं आहे की ईशाला त्या प्रकारचं यश नाही मिळालं जसं यश तुम्हाला मिळालं होतं. नाही, कोणी लवकर यश प्राप्त करतं, काही लोकांना वेळ लागतो. आणि तिला जितकी टॅलेंटेड आहे असे रोल अजूनपर्यंत मिळाले नाहीत. तर माझी इच्छा आहे की तिला चांगला रोल मिळावा. तो शी विल डू व्हेरी वेल.